आखाती देशात युद्ध सुरू असल्यामुळे आपण पाहू शकता, आपण सध्या सांगलीतील सोनी गावामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता द्राक्ष हे असे पॅकिंग करून कोल्ड स्टोरेजमध्ये पडलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर सर्व आयात जी होत होती आणि जी द्राक्ष इथून पाठवले जात होते ते सर्व प्रक्रिया आता थांबलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर यामुळं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं प्रचंड असं नुकसान सध्या होत आहे। एकंदरीत पाहिलं तर नेमके किती द्राक्ष असे थांबलेले आहेत आणि कोल्ड स्टोरेजमध्ये सध्या माल किती आहे हे आपण जाणून घेऊया। आपल्याबरोबर शिवशाही कोल्ड स्टोरेजचे पार्टनर आहेत दत्ताजी पाटील। मला सांगा काय परिस्थिती आहे आता सध्या आखाती देशात युद्ध सुरू आहे, इथं काय परिस्थिती आहे? आखाती देशामध्ये युद्ध सुरू असल्यामुळं पूर्ण सांगली जिल्ह्यातलं हार्वेस्टिंग दुबईला जाणाऱ्या मालाचं थांबलेलं आहे। त्यामुळं कोल्ड स्टोरेजमध्ये माल भरपूर शिल्लक पडायला लागलेला आहे। प्रत्येक दिवशी जाणारे कंटेनर हे थांबल्यामुळं इथं स्टॉक व्हायला लागला आहे आणि स्टॉक झाल्यामुळे आम्हाला एक्सपोर्टरांना माल कमी आणा असं सांगावं लागत आहे, कारण का स्टोरेज फुल्ल झालं आहे। कंटेनर जर दुबईला नाही गेले तर इथला माल कमी होणार नाही आणि कमी माल न झाल्यामुळे इथं आम्हाला त्यांना स्टॉप करायला सांगायला लागत आहे। त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे। एकूण किती कंटेनर इथं आहेत आणि बाहेर शिपिंगमध्ये किती आहेत? जवळजवळ सांगली जिल्ह्यामध्ये 300 ते 350 कंटेनर प्रत्येक कोल्ड स्टोरेजला आहेत। शिपिंग लाईनमध्ये जवळजवळ 300-350 कंटेनर पोर्टला जाऊन पडलेले आहेत आणि शिपिंगमध्ये पण बरेचसे कंटेनर अडकलेले आहेत। ते जागोजागी त्यांचे कुठं स्टॉप असतील तिथं ते थांबलेले आहेत, असं चित्र आहे। एकूण जवळजवळ 800 ते 900 कंटेनर आता जैसे ते परिस्थितीत थांबलेले, त्याचा फटका कसा बसणार आणि एका कंटेनरची किंमत किती आहे आणि सध्या तिकडे पाठवण्यासाठी काय परिस्थिती आहे? एका कंटेनरला आता दुबईसाठी पॅक करायला जवळजवळ 18 ते 20 लाख रुपयाचा खर्च आहे मालाच्या क्वालिटीनुसार। दुसरी गोष्ट एक्सपोर्टला जाणारा माल बंद असल्यामुळं लोकल मार्केटवर याचा मालाचा परिणाम भरपूर अजून 30 ते 40% आपल्या सांगली जिल्ह्यातला माल शिल्लक आहे, 30 ते 40%। आणि त्याचं लोकल मार्केटवरती लोकलचे जे व्यापारी आहेत त्यांचा माल कमी करून शेतकऱ्यांचा मागणार आता, कारण का एक्सपोर्टला जोपर्यंत चालू होतं तोपर्यंत 300-400 रुपये 4 किलोचा दर होता। त्यामुळं हे जोपर्यंत युद्ध थांबत नाही तोपर्यंत ह्या मालाचा दर चांगला होता। युद्ध जर व्यवस्थित थांबलं, रूटिंग चालू झालं तर आणखी शेतकऱ्याचा फायदा होईल। आता मला एक सांगा, एका कंटेनरमध्ये साधारणतः किती माल असतो आणि रेग्युलर तुम्ही जे पाठवता ते किती एका कंटेनरला पैसे घेतात, किती लाख रुपये? एका कंटेनरमध्ये पॅकिंगनुसार 13-13.5 टन 14 टन कुठलं पॅकिंग आहे त्याच्यावरती माल असतो। 13 टनाचा एक कंटेनर असतो आणि रेग्युलर तुम्ही पाठवताना किती खर्च येते? पाठवायचा जो रेग्युलरचा खर्च आहे तो एका कंटेनरचा 20 लाख रुपये आहे। पण आता आजच एक बातमी आली की अतिरिक्त 3-3.5 लाख रुपये घेऊन आम्ही रिस्क घेऊन शिपिंग लाईनवाले कंटेनर पाठवतो म्हणतात। पण बघूया आता किती एक्सपोर्टर त्याला मान्य होतात नाही होत, याच्यावरती त्याचं पुढचं हे आहे। समजा रिस्क घेऊन 3.5 लाख रुपये एक्स्ट्रा घेऊन तुम्हाला जर ते पाठवायचं म्हटलं तर 5-5.5 लाखाला एक कंटेनर तुम्हाला पडणार। हो फक्त त्याचा वाहतूक खर्च 5-5.5 लाख पडणार, बाकीचा त्याचा जो रेग्युलर खर्च आहे तो आहेच। मग आता तिथे जे थांबलेले कंटेनर आहेत त्यापैकी काही कंटेनर परत यायला लागलेत काय? हो कालच फोन आला की पोर्टवरती जागा नसल्यामुळे बरेचसे कंटेनर हे CHने सांगितलं की तुम्ही परत कोल्ड स्टोरेजला घेऊन जावा। त्याचा पण खर्च व्यापाऱ्यावरती पडणार आहे। मग हे वाहतुकीचा खर्च कोण? नाही, ते ज्याचा माल आहे जो व्यापारी आहे त्याच्यावरतीच तो वाहतुकीचा खर्च पडणार आहे। म्हणजे एकंदरीत पाहिलं तर मग शेतकरी असेल आणि व्यापारी असेल यांना या युद्धामुळे फटकाच बसत आहे। हो 100%। अंदाजे किती कोटीमध्ये असेल? फार कोटीत ह्याचं हे आहे, सांगू शकत नाही, असं कोटीत नुकसान आहे सगळं। एकंदरीत पाहिलं तर या युद्धामुळे शेतकरी असेल व्यापारी असेल कोट्यावधी रुपयाचं नुकसान सहन सध्या हे व्यापारी आणि शेतकरी करत आहेत। एकंदरीत पाहिलं तर आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं या पद्धतीनं असे कंटेनरमध्ये पाठवण्यात येणारे द्राक्ष हे पॅकिंग केलेले आहेत आणि जैसे ते परिस्थिती आहे। आणि आपण एकंदरीत पाहिलं तर हे द्राक्ष एकदम चांगले आणि उत्तम क्वालिटीचे आहेत। शेतकरी दिवस रात्र मेहनत करून हे द्राक्ष पिकवतो आणि याला चांगला भाव यावा म्हणून परदेशात पाठवत असतो। मात्र सध्या या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्याला कोट्यावधी रुपयाचा फटका तसेच व्यापाऱ्याला सुद्धा कोट्यावधी रुपयाचा फटका या ठिकाणी बसत असल्याचा सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.